ते लावायचं तुमच्या डोक्यात कसं आलं? माझ्या देहरात एक काही काही तुम्ही आला वाढव. मी ही मिरची मला त्या हिरीच्या भऱ्यापर्यंत लावायची होती. आणि विहिरीला पाणी होतं का पण तुमच्या? पाणी पुरत होतं तेव्हा. हं. आधी पुरत होतं. पाणीच नव्हतं विहिरीला आणि तुम्ही पार त्या कालव्यापर्यंत लावा म्हणा बा इकडं. त्या विहिरीपर्यंत लावल्यावर मग इकडं पाणी पुरलं असतं का? अगोदर कसं केलं? ट्रॅक्टरनं हाणलो का रान कसं? आता ही खाद बीत काय काय टाकलं? करतो याला विचार व्हिडिओ. होय, काय केलं आधी? खाद टाकलं तो का आधी काय काय केलं? पहिलं सुरू काय टाकलं सांगा की? काय टाकतात? मिरच्याचा खत, कोंबड्याचा. कोंबड्याचा खत टाकलो. तुम्ही गोदावर खत टाकायचं. हां, गोदावर खत टाकलं. भोदावर खाद, पुन्हा मल्चिंग. मल्चिंगचं गुत्त केवढा घेतले होते? 12,000ला. 12,000 रुपयाला मल्चिंग आहे बघा हे आतरायला. आणि लावण्यासाठी 1,500. 1,500 रुपये लागवडीला. म्हणजे हे मिरच्या लावण्याला बायाला सगळा खर्च तकरीबन किती आला आहे? 50,000. 50,000 रुपये खर्च आला आहे. पण मिरची मस्त लागली आहे. तोडा कधी सुरू होईल? 15-20 दिवसाला. 15-20 दिवसाला. रोग पडलाय का म्हणा? फवारणी चालू आहे तुमची? हां, आणि बोकडा बी लय झालाय. दाट वाट मिरची लागली आहे मित्रांनो. पाहू शकता कशा प्रकारे असं एकदम मिरचीचं रोप झनाटेबाज आहे. आमचा वडील म्हातारे झालेत तरी पण मेहनत करायचं जाय ना. आता टेक्निकल मेहनत करत आहेत. मिरची लागवड केलेली आहे. यासाठी पाहू शकता मित्रांनो, मेहनत केलं तरच आहे. दिनावर फवारायला मरते. जर आपण वर्ध झालो तरी बी आपण काय विचार करतो, अरे बाबा आपला होत नाही काम असं तसं. पण नाही, बसून राहणारी माणसं नाहीत मंडळी. बघा, वय 65 वर्षाच्या पुढे गेलेलं आहे तरी बी फवारा घेऊन फवारतात. मी फवारतो म्हणलं की पसंत नाही म्हणतात. आता काय करावं? त्यासाठी आपण स्वतःच फवारतात. चांगलं असं रोगराई तण असं म्हणजे किडा मुंगी राहणे असंच फवारतात. काय करावं? असं छान प्रकारे आमच्या काममध्ये धुंडण हाणणं चालू आहे. मध्ये तणाची काडी नाही मित्रांनो. असंच पूर्ण माहिती पाहण्यासाठी आता काही दिवसानंतर तोडा सुरू करायचा आहे आपल्याला. सगळीच माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. अशीच मोठी मोठी माहिती तुम्हाला सांगत राहतो.